हाय एव्हरीवन. तर खूप जणांच्या DM नंतर मी बनवत आहे ही सुंदर अशी एडी स्टोनची नथ. तुम्हालाही जर अवघड वाटत असेल तर तुम्ही बघा की मी ही कशी बनवलेली. अगदी सोप्या ट्रिकमध्ये ही बनवली जाते. तर पहिले मी 18 गेजची वायर घेतलेली आहे, जी की आहे पेस वायर. त्याच्यानंतर हा ड्रॉप शेपचा व्हाईट कलरचा स्टोन घेऊन 0.3 गेजच्या वायरने हा मी पॅक केलेला आहे. जसा मी दाखवत आहे तसाच अगदी पॅक करून घ्यायचा, जेणेकरून तो हलणार नाही. फिटिंगमध्ये असं पॅक करून घेतलेला आहे. हा झाल्यानंतर आपण ह्याच्या खाली एक सुंदर असा एडी स्टोन म्हणजेच फ्लावरवाला लावणार आहोत, आणि जो की असणार आहे पिंक कलरमध्ये. सिंपल आणि सुंदर अशी ही एडी स्टोनची नथ असणार आहे, आणि ती तुम्हाला अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये देखील दिली जाईल. आणि ह्या व्हिडिओमध्ये जे काही लोक DM करत होते की एडी स्टोनची नथ कशी बनवायची, हा व्हिडिओ अपलोड करा, तर त्यांच्यासाठी हा खास आहे. त्यांना ट्रिक समजेल की हे मी कसं केलेलं आहे. सेम अशीच फिटिंग करायची, अगदी सोपी पद्धत आहे आणि फिटिंगमध्येही व्यवस्थित बसते. तुम्हाला देखील ऑर्डर करायची असेल तर DM करा मी मराठमोळी पेजला. प्राईस डिटेल्स ह्या DMमध्ये दिल्या जातील. आणि जर तुम्हाला बल्कमध्ये ऑर्डर हवी असेल तर तुम्ही बल्कमध्येही देऊ शकता. बल्कमध्येही ऑर्डर घेतल्या जातात. आणि आता चालू होणारी संक्रांती, त्याच्यासाठी देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. किंवा तुमच्या मैत्रिणीचे बर्थडे वगैरे असतील तर तुम्ही आपल्याकडून डायरेक्टली त्यांना पार्सलही पाठवू शकता, बर्थडे गिफ्ट्स वगैरे. फायनल ही नथ रेडी आहे. एक एडी बॉल टाकलेला आहे, आणि आता मी एक क्रिस्टल टाकत आहे व्हाईट कलरचा वरती. जिथे कॅप होता तिथं आपण एक क्रिस्टल टाकून घेतलेला आहे. नंतर तो देखील तारेने फिटिंग करून घ्यायचा, आणि खालचा जो एडी बॉल आहे त्याच्या समोरून देखील तार 3-4 वेळेस आपल्याला रॅप करून घ्यायची आहे, जेणेकरून तो मणी पुढे सरकणार नाही. आणि आता फायनल टचअप म्हणजे तार जेवढी आपल्याला लागते तेवढी लूपसाठी कट करून घ्यायची, आणि नंतर लूप बनवून घ्यायचा. लूप पण खूप जण विचारतात कसा बनवायचा, तर ह्याच्यामध्ये लूपही कसा बनवायचा हे देखील समजेल, आणि तो आपण बेंड कसा करतो हे देखील दिसेल.